नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 28 जानेवारी 2025 रोजीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. खो-खो विश्वचषकमधील अंतिम सामना भारत संघाने कोणत्या संघाला पराभूत करत विश्वविजेते पदक जिंकले आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन ए नेपाळ या संघाला. तर माहिती पाहू. खो-खो विश्वचषकमधील अंतिम सामना हा दिल्ली या ठिकाणी खेळण्यात आला. तसेच खो-खो संघाचे पुरुष संघ कर्णधार होते प्रतीक वाईकर पुणे या जिल्ह्याचे होते. तसेच पहिल्याच खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला संघाने विजेतेपदक पटकावले आहे. तसेच महिला उपविजेता संघ आहे नेपाळ हा. तसेच खो-खोच्या महिला संघाच्या कर्णधार आहेत प्रियंका इंगळे या बीड जिल्ह्याच्या आहेत. तसेच खो-खो विश्वचषक स्पर्धेची ही पहिलीच आवृत्ती होती आणि ज्या भारतीयाला ऑलिम्पिक संघटनेने म्हणजेच AOI ने पाठिंबा दिला आहे. यामध्ये 20 पुरुष संघ तसेच 19 महिला संघ सहभागी झाले होते आणि भारतीय खो-खो संघाचे म्हणजेच महासंघाचे अध्यक्ष आहेत सुधांशु मित्तल. तर नेपाळ या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया, तसेच अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल व पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली. प्रश्न दुसरा. मिसेस युनिव्हर्स 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन ए सुजैन खान यांनी मिसेस युनिव्हर्स 2025 चा किताब जिंकला आहे. तसेच ही स्पर्धा थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तसेच JK फाउंडेशन तर्फे आयोजित स्पर्धेत जगभरातील 121 देशांतील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. तर मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 च्या विजेत्या आहेत ध्रुवी पटेल आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2024 च्या विजेत्या आहेत रिया सिंग. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणत्या राज्याने आपले AI धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन बी महाराष्ट्र हे राज्य AI धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. तर माहिती पाहू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या 100 दिवसीय कृती आराखड्यात भाग म्हणून राज्य माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI धोरण तयार करण्यासाठी AI पॉलिसी टास्क फोर्स स्थापनेस मान्यता दिली आहे. तर महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत तयार करण्यात येणारे AI पॉलिसी 2025 राज्याच्या महाराष्ट्र स्टेट AI पॉलिसी म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उद्योगांच्या वेगवान वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रश्न चौथा. राज्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन बी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 26 एप्रिल 1994 रोजी. तर 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती नंतर करण्यात आले आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 25 जानेवारी 1950. सदस्याचा कार्यकाळ असतो 6 वर्षे आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. तर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन व पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या रमा देवी आणि 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न पाचवा. CRPF चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन डी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची CRPF चे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माहिती पाहू. आसाम पोलिसांचे सध्याचे DGP ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची CRPF चे नवे DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सिंग यांनी आसाम पोलीस तसेच SPG आणि NIA या दोन्ही केंद्रीय पोलीस संघटनांमध्ये काम केले आहे. तर CRPF बद्दल माहिती पाहू. फुल फॉर्म होतो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर स्थापना झाली आहे 27 जुलै 1939. प्रश्न 6वा. विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन बी मधु मंगेश कर्णिक यांना विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे व विश्व साहित्य संमेलन हे 31 जानेवारी पासून पुण्यात सुरू होणार आहे. प्रश्न 7वा वर्ल्ड इकॉनॉमी फोरमची म्हणजेच WEF वार्षिक बैठक 2025 कोठे होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी दावोस या ठिकाणी होणार आहे. WE चा फुल फॉर्म होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. स्थापना झाली आहे 14 जानेवारी 1971. संस्थापक आहेत क्लॉस श्वाब. मुख्यालय आहे कॉलोनी स्वित्झर्लंड या ठिकाणी. तसेच उद्देश आहे जागतिक अजेंडा प्रभावी करणे आणि निर्णय घेणे तसेच सार्वजनिक खाजगी सहकार्यासाठी लॉबिंग करणे. प्रश्न 8वा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य कोणते आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी ओडिशा हे राज्य आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य आहे. माहिती पाहू आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची, झारखंड येथे भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. तसेच उद्दिष्ट आहे 10.74 कोटी गरिबांना आणि असुरक्षित कुटुंबांना अंदाजे 50 कोटी लाभार्थी तसेच दुय्यम आणि तृतीय काळजी हॉस्पिटलायझेशनसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख आरोग्य कवच प्रदान करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्दिष्ट आहे. ओडिशा या राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे भुवनेश्वर. राज्यपाल आहेत कंभपती हरिबाबू. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यसभा सीट आहेत 10. लोकसभा सीट आहेत 21. राष्ट्रीय उद्यान महत्त्वाचे पाहू. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान व सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे ओडिशा राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 9वा भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी कोणते राज्य आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी केरळ हे राज्य भारतातील सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी आहे. तसेच द्वितीय स्थानी गोवा हे राज्य आहे आणि तृतीय स्थानी आपले महाराष्ट्र राज्य आहे. तर केरळ या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. तसेच राज्यसभा सीट आहेत 9. लोकसभा सीट आहेत 20. तसेच केरळमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. एरविकुलम राष्ट्रीय उद्यान, मथिकेतन शोला राष्ट्रीय उद्यान, तसेच अनामुदी राष्ट्रीय उद्यान आणि शोला राष्ट्रीय उद्यान हे केरळमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. तसेच प्रश्न 10वा ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी संचार साथी हे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीवर तक्रार करण्यासाठी संचार साथी या विभागाने लॉन्च केले आहे.